आजच्या इलेक्ट्रॉनिक्स युगामध्ये झटपट बातम्या जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी उमरखेड शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची स्थापना करण्यात आलेली आहे। याची माहिती देत आहेत संपादक डॉक्टर आंबे जोगाईकर। आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी उमरखेड शासकीय विश्रामगृहावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये आपली एक वेगळी संघटना असली पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची एक वेगळी संघटना असली पाहिजे, त्या दृष्टीने ह्या ठिकाणी बैठक झाली आणि एक उमरखेड इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या नावाने एक पत्रकाराची संघटना निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून माझे मित्र किरण मुक्कावार यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून प्रसेनजीत दिवेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। सचिव म्हणून विजय मारुतराव कदम यांची सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे। सहसचिव म्हणून मुजीब लाला सनाउल्ला खान यांची सहसचिवपदी निवड झालेली आहे आणि ह्या पत्रकार संघात येणाऱ्या अडीअडचणी सल्ला देणे, मार्गदर्शन करणे यासाठी माझी स्वतः डॉक्टर आंबे जोगाईकर यांची या ठिकाणी निवड सर्वानुमते करण्यात आली आहे। तसेच कोषाध्यक्ष म्हणून माझे मित्र दिलीप राजाराम मुनेश्वर यांची निवड करण्यात आली आहे। सहकोषाध्यक्ष म्हणून राजेश मारुतराव कदम तसेच कार्याध्यक्ष म्हणून संतोष देवसिंग आडे यांची निवड करण्यात आली आहे। सर्वांचं मी ज्येष्ठ पत्रकार या नात्याने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत मी स्वतः डॉक्टर आंबे जोगाईकर करत आहे, त्यांना शुभेच्छा देतो। आज उमरखेड विश्रामगृह येथे आमची इलेक्ट्रॉनिक मीडियाची संघटना स्थापन झाली। त्याचा अध्यक्ष सर्वानुमते मला निवडण्यात आलेला आहे आणि आपल्या या संघटनेच्या मार्फत आपण प्रत्येक ज्यांना गरज आहे, ज्यांना कार्याची गरज आहे त्यांना आम्ही सहकार्य करू। मी विजय कदम। आज विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया या नवीन संघटनेची स्थापना झालेली आहे आणि मला सर्वानुमते सचिवपद देण्यात आलेले आहे। मी या सचिवपदाला तडा कधीही जाऊ देणार नाही आणि प्रत्येकासोबत चांगली वागणूक करेल। धन्यवाद। आज उमरखेड विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाची जी कार्यकारिणी घोषित झाली आणि त्यामध्ये माझी उपाध्यक्ष म्हणून जी निवड झाली त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो। मी दिलीप मुनेश्वर, राज हिरा लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक बोलतो। आज मला कोषागार पद निवड केल्याबद्दल मी यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन।